चला नितेश पाटील, सागर पाटील चला. नको नको या लवकर चला, जाऊ लवकर चला, लवकर चला. मनीष गोंधळी चला, समावेशन कसं चला, लवकर लवकर चला, लवकर या. तुम्ही मालक आहात संघाचे, या लवकर या चला. राकेश मात्रे या लवकर, चला लवकर 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 या सर. चला राकेश मात्रे आपण देखील यायचं आहे. स्थानपायचं आकाश गाडगे स्थानपन्न झालेले आहेत. चला जे जे मान्यवर आहेत ते सर्वांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती जाऊन स्थानपन्न व्हा. कोळी प्रीमियर लीग पर्व 8वा आपण पाहतो. अतिशय चांगल्या दर्जाची स्पर्धा इथे संपन्न झाली. दरवर्षी आपण पाहिलं तर दिवाळीच्या निमित्ताने ही स्पर्धा आपण इथे खेळवत असतो, परंतु यावर्षीचा पावसाचा व्यत्यय आपण पाहिला तर त्यामुळे आपण ही स्पर्धा पुढे ढकलली आणि आता मात्र नक्कीच कळवली. तर मी विनंती करतो की ऋतिक बामुगडे आणि निलेश कार्लेकर दोघांना देखील विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. ऋतिक बामुगडे आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. आज या दोघांचा देखील वाढदिवस आहे, तर नक्कीच आपण इथे वाढदिवस साजरा करूया. ऋतिक बामुगडे आणि निलेश कार्लेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि नक्कीच इथे सेलिब्रेशन सुद्धा करूया. मी कमिटीचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो की कृपया टॉक्स बॉक्सवर यायचं आहे. टॉक्स बॉक्सवर कमिटीचे जेवढे मेंबर्स आहेत कृपया टॉक्स बॉक्सवर यायचं आहे.
कुशल पाटील, राहिरे, आदित्य गाडगे, सुमित पाटील, प्रसाद पाटील, चिन्या, राजेंद्र गोडली, प्रणय दसाडे, बंटी पाटील, जेवढे कमिटीचे मेंबर आहेत सर्वांना विनंती करतो कृपया टॉस बॉक्स वर यायचं आहे. आपल्या कानापर्यंत जर माझा आवाज व्यवस्थित पोहोचत असेल तर सगळ्यांनी टॉस बॉक्स वर यायचं. पटकन आपला बक्षीस वितरण समारंभ पटापट आवरायचा आहे, त्यामुळे सर्वांनी टॉस बॉक्स वर यायचं आहे. सर्वप्रथम आपण संघ मालकांचा इथे सन्मान करतोय या स्पर्धेच्या वतीने, कारण का हे संघ मालक खूप महत्वाचे आहेत मित्रांनो, कारण का या संघ मालकांमुळे ही स्पर्धा पूर्ण होते. तर नक्कीच मी विनंती करतो की प्राणवी चॅलेंजर्स संघाचे संघ मालक मनीष गोंधळे यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. यश पाटील आपल्या शुभ हस्ते मनीषजी गोंधळे यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. एक मायाची तर राजेश पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील स्थान बनवायचं आहे पेंडल मध्ये. राजेश पाटील प्राणवी चॅलेंजर्स संघाचे संघ मालक, अर्थात आपला संघ जरी पराभूत झाला असला तरी आपण ज्या संघामध्ये होता त्या संघाने मात्र अंतिम विजेतेपद पटकावलंय. यश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक मायाची उबदार शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो की बंटी पाटील आपल्या शुभ हस्ते भूषण बिर्जे आणि सुदीप बिर्जे दोघांना देखील मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. सुदीप बिर्जे आणि भूषण बिर्जे, बंटी पाटील आणि राजेंद्र गोंधळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय स्माईल सोनी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय या स्पर्धेच्या वतीने. त्यानंतर मी विनंती करतो की घाडगे ब्रदर्स संघाचे संघ मालक योगेश घाडगे आणि आकाश घाडगे यांना देखील विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे. मी विनंती करतो की आकाश पाटील आणि दिवेश कळबट्टे या दोघांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ऍडव्होकेट योगेश घाडगे आणि आकाश घाडगे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. संघ मालकांमुळे ही स्पर्धा मित्रांनो यशस्वी होते. दिवेश कौबटे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो ऍडव्होकेट योगेश घाडगे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो. त्यानंतर आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आकाश घाडगे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतो की सायन सुपर किंग संघाचे संघ मालक विनोद म्हात्रे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. विनंती करतो की आदित्य घाडगे आणि कुशल पाटील आपल्या शुभ हस्ते विनोदजी म्हात्रे यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. विनोद म्हात्रे सायन सुपर किंग संघाचे संघ मालक कुशल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो विनोद म्हात्रे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. अर्थात दोन्ही सुपुत्र आपण पाहतोय सायन्स आणि त्यानंतर मी विनंती करतो की आदित्य घाडगे यांना विनंती करतो की साई वॉरियर्स या संघाचे संघ मालक राकेश म्हात्रे यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. साईश आणि रुद्रांश हे देखील तिथे उपस्थित पाहायला मिळतात. त्यानंतर कार्लेकर कुराडस अर्थात विजेत्या संघ मालकाचा सुद्धा इथे सन्मान करतोय. मी विनंती करतोय की प्रणय धसाडे आपल्या शुभ हस्ते निलेश कार्लेकर यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर मी विनंती करतो की विनोद म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजय मोहिते यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे.
विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अजयजी मोहिते रायगड पोलीस यांच्याकडून आपण पाहतो बेस्ट बॉलरसाठी आपल्याला सायकल आलेली आहे, तर यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे। मी विनंती करतो की आकाश पाटील आपल्या शुभ हस्ते संजय पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे। त्यानंतर शुभम पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नितेश पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे। त्यानंतर दुर्वेश पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सागर पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान घ्यायचा आहे। दुर्वेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो सागर पाटील यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो। त्यानंतर प्रसाद चिन्या आपल्या शुभ हस्ते अभिजित पाटील यांचा देखील इथे यथोचित सन्मान करायचा आहे। त्यानंतर नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी अर्थात उद्घाटन समारंभ जेव्हा झाला त्यात देखील सत्कार केले आणि आज सुद्धा केले, तर नक्कीच असे संपूर्ण सत्कार असे ग्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे। आणि त्यानंतर कोणाचा न चुकून जर राहिला असेल तर कृपया क्षमा असावी किंवा आम्हाला कळवायचं आहे जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर। तर आपण आता मात्र वळूया मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे। त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ॲडव्होकेट पंकज पाटील यांच्याकडून ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप हे दरवर्षी आपल्याला देत असतात, तर मी विनंती करतो की स्वप्नील वाळंज आपल्या शुभ हस्ते पंकज पाटील याला इथे सन्मानित करायचं आहे। तर आता जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, जिथे क्वालिफाय 2 च्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब राहिला होता, तर त्या सामन्यामध्ये दीप नेटारे यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती। तर मी विनंती करतो की अक्षय घाडगे आपल्या शुभ हस्ते दीप नेटारे याला मॅन ऑफ द मॅचचं एक सुंदर असं चषक, हे चषक आपण पाहतो अर्जुन वैभव राणे यांच्याकडून आलेलं आहे। त्याचप्रमाणे एक सुंदर असं टी शर्ट हे तेजराज पाटीलच्या माध्यमातून आलेलं आहे आणि जे रोप आहे गुलाबाचं ते सुरेश वाळंज यांच्या माध्यमातून आलेलं आहे। तर दीप नेटारचे नक्कीच इथे कौतुक करूया, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। त्यानंतर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया। मी विनंती करतो की नितेश पाटील आपल्या शुभ हस्ते
हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो अर्थात ज्याने अतिशय चांगला खेळ केला, अर्धशतक झळकावलं असा पिंट्या ठरतोय अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेडन पिंट्या अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर कुमार अर्जुन वैभव राणे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चषक आहे. त्यानंतर जे टी शर्ट आहे ते तेजराज पाटील साई लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे मालक तेजराज पाटील यांच्याकडून हे टी शर्ट आलेलं आहे. आणि आणखीन एक आपण पाहिलं तर एक सुंदर असं गिफ्ट आलेलं आहे जर्किन ते स्टाईल अप अर्थात समीर यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर प्रसाद मात्रे उर्फ पिंट्याला भूषणजी बिर्जे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जे रोप आपण देतो ते श्री सुरेश वाळंज यांच्याकडून देत असतो, तर नक्कीच त्यांचा देखील आभार. त्यानंतर आपण उडूया कॅश प्राइज वैयक्तिक कॅश प्राइज या बक्षिसाकडे. दीप नेटारे यांना विनंती करतो की 600 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आपल्यासाठी. मनोज ओवाळ यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि ओमकार पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. मी विनंती करतो की मनोज ओवाळ आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज द्यायचं आहे. त्यानंतर आर्यन यादव आपल्याला देखील विनंती करतो की मनोज ओवाळ यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण देखील आपलं कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर साईराज पाटील आपल्याला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे मनोज ओवाळ यांच्या माध्यमातून आपण देखील यायचं आहे. आणि सुयोग पाटील आपल्याला तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 रवी राठोड यांच्याकडून आलेले आहेत आणि 200 मनोज ओवाळ असे टोटल 700 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सुदीप बिर्जे आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज वितरित करायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतो की शुभम पाटील आपल्याला देखील इथे 1500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे ओमकार पाटील यांच्या माध्यमातून. ते देखील मी विनंती करतो की सुदीप बिर्जे आपल्या हस्ते वितरित करायचं आहे. यानंतर आपण बोलूया या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द डे या पारितोषिकाकडे आपण वळतोय. तर मी विनंती करतो की सुधाकर मुकुंद पाटील आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करायचं आहे. तर पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे ठरतोय तो अर्थात प्रशांत मोहरे ठरतोय प्लेअर ऑफ द डे 1 चा मानकरी. मी विनंती करतो की सुधाकर पाटील आपल्या शुभ हस्ते प्रशांत मोहरेला इथे सन्मानित करायचं आहे. हे जे आपण चषक पाहतोय ते मिहिर फार्म्स अलिबाग अर्थात मिहिर नाईक यांच्या माध्यमातून ट्रॉफी प्लस वॉच असं हे पारितोषिक आपण पाहतोय. आणि त्याचप्रमाणे टी शर्ट जे आहे ते रोहन पाटील 45 स्पोर्ट्स नागाव यांच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यानंतर आपण बोलूया प्लेअर ऑफ द डे 2 कडे. मी विनंती करतो की संजय पाटील आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द डे 2 चं बक्षीस वितरित करायचं आहे. तर प्लेअर ऑफ द डे 2 ठरतोय या स्पर्धेतील जयेश पाटील प्लेअर ऑफ द डे 2 अर्धशतक नक्कीच या स्पर्धेमध्ये त्याच्या नावे आहे. तर मी विनंती करतो की संजय पाटील आपल्या शुभ हस्ते एक सुंदर असं चषक आणि वॉच हे मिहिर नाईक यांच्या माध्यमातून आलेलं आहे. आणि टी शर्ट आहे ते 45 स्पोर्ट्स नागावचे मालक रोहन पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे.
त्यानंतर मी विनंती करतो की अजय थळकर आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द डे 3 चं बक्षीस वितरित करायचं आहे. तर प्लेअर ऑफ द डे 3 ठरतोय या स्पर्धेतील अर्थात आजच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या. हे चषक आणि वॉच आपण पाहतो मिहीर नाईक यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि जे टी शर्ट आपण पाहतो ते रोहन पाटील नागाव 45 स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून आलेला आहे. बेस्ट चॅलेंज और प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो अनुप पाटील यांना. अनुप पाटील आपल्या हस्ते बेस्ट चॅलेंज ओव्हर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पारितोषिक वितरित करायचं आहे. हे जे चषक आहे ते श्री सुशील पिणनकर आणि जे टी शर्ट आहे ते रोहन पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे. तर बेस्ट चॅलेंज ऑफ द टुर्नामेंट ठरतोय तो अर्थात रुपेश म्हात्रे 40+ खेळाडू रुपेश म्हात्रे. 4 षटक त्याने हाताळले, अतिशय चांगलं षटक त्याने हाताळलं. बेस्ट चॅलेंज ओव्हर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय रुपेश म्हात्रे. अनुप पाटील यांच्याकडून आपण पाहतोय जर्किन आलेला आहे. ओमकार लाईट्स यांचे मालक अनुप पाटील यांच्याकडून एक जर्किन सुद्धा आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून. तब्बल 4 षटक चॅलेंज षटक फेकली या गोलंदाजाने. त्यानंतर आपण वळूया बेस्ट पॉवर प्ले प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कडे. तर नक्कीच मी विनंती करतो की अभिजित पाटील आपल्याला विनंती करतो की बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण बक्षीस वितरित करायचं आहे. जे चषक आहे ते श्री मनोज ठाकूर संतोषीमा आईस्क्रीम पार्लर यांचे मालक. तर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय प्रशांत मोहरे. प्रशांत मोहरेने नक्कीच एक अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केला या स्पर्धेमध्ये. हे चषक आहे ते श्री मनोज ठाकूर संतोषी आईस्क्रीम पार्लरचे मालक यांच्याकडून आलेला आहे. तदनंतर जे टी शर्ट आहे ते 45 स्पोर्ट्सचे मालक रोहन पाटील यांच्याकडून आलेला आहे आणि जर्किन सुद्धा आपण पाहतोय अनुप पाटील ओमकार राईटचे मालक यांच्याकडून आलेला आहे. त्यानंतर आपण बोलूया बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट कडे. मी विनंती करतो की सुयोग पाटील आणि आकाश गाडगे या दोघांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेतील बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरतोय सुयोग पाटील उर्फ टिट्या ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. आकाश घाडगे आणि सुयोग पाटील सुयोग चायनीजचे मालक अर्थात यांच्याकडून हे चषक आलेलं आहे आणि जे जर्किन आहे ते समीर फाळके स्टाईल अपचे मालक यांच्याकडून आलेले आहे आणि ते टी शर्ट आपण पाहतोय ते रोहन पाटील 45 स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर बाउंड्री किंग या पारितोषिकाकडे आपण वळतोय. मी विनंती करतो की जयेश म्हात्रे त्यानंतर आपण बोलूया बाउंड्री किंग या चषका बक्षिसाकडे. मी विनंती करतो की जयेश म्हात्रे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. स्वर्गीय रवींद्र हरी नेमाडे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश रवींद्र म्हात्रे यांच्याकडून हे चषक आलेलं आहे. त्याचप्रमाणे जे जर्किन आहे ते समीर फाळके स्टाईल अपचे मालक यांच्याकडून आलेलं आहे आणि जे टी शर्ट आहे ते रोहन पाटील 45 स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून आलेले आहे. तर बाउंड्री किंग ठरतोय या स्पर्धेतील प्रशांत मोहरे. तब्बल 22 फोर्स 22 चौकार त्याने ठोकलेत या स्पर्धेमध्ये. नितेश पाटील आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सुद्धा हे पारितोषिक वितरित करायचं आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 22 चौकार ज्याने ठोकले असा प्रशांत मोहरे ठरलाय बाउंड्री किंगचा मानकरी. त्यानंतर आपण वळतोय सिक्सर किंग या पारितोषिकाकडे. तर मी विनंती करतो की ब्रिजेश साळावकर आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे.
ब्रिजेश साळवकर आणि योगेश पाटील, ॲडव्होकेट योगेश पाटील आपल्या शुभ हस्ते सिक्सर किंग या स्पर्धेतील सिक्सर किंग हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेतील सिक्सर किंग ठरतोय कार्लेकर कुवाडे संघाचा प्रसाद माते उर्फ पिटा ठरतोय या स्पर्धेतील सिक्सर किंग. तब्बल 19 षटकार त्याच्या पाठमधून पाहायला मिळाले. राकेश पाटील, ब्रिजेश साळवकर आपण देखील यायचं आहे. ब्रिजेश साळवकर, राकेश पाटील आपण देखील यायचं आहे. राकेश पाटील आपल्या हस्ते सुद्धा हे पारितोषिक द्यायचं आहे. जे जर्किन आहे ते स्टाईल अप यांच्या माध्यमातून आलेलं आहे. तर यानंतर आपण वळूया बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकाकडे. मी विनंती करतो की सागर पाटील आणि प्रवीण पाथरे आपल्या शुभ हस्ते बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेतील बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? या स्पर्धेतील बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय कार्लेकर कुल रायडर्स संघाचा संघनायक निलेश कार्लेकर. तब्बल 127 धावा आणि 5 विकेट ज्याने या स्पर्धेमध्ये मिळवले असा निलेश कार्लेकर ठरतोय बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सागर पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफी प्लस जर्किन आपण पाहतोय आणि जे टी शर्ट आपण पाहतोय ते रोहन पाटील 45 स्पोर्ट्स यांच्याकडून आलेलं आहे. त्यानंतर आपण वळतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अर्थात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करतो की अवधूत पाटील आणि योगेश गाडगे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दर्जेदार असे झेल टिपले. तर या स्पर्धेतील ज्याने तब्बल 5 झेल टिपल्या असा प्रसाद पाटील उर्फ चिन्या ठरतो या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करतो की अवधूत पाटील आणि योगेश गाडगे आपल्या शुभ हस्ते हे जे चषक आहे ते कुमारी मनविका आदित्य घाडगे यांच्याकडून हे चषक आहे. तदनंतर जे जर्किन आहे ते समीर फाळके स्टाईल अप कुरुळ यांच्याकडून आलेलं आहे आणि जे टी शर्ट आहे आपण पाहतोय रोहन पाटील 45 स्पोर्ट्सचे मालक. त्यानंतर आपण वळूया बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकाकडे. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो भूषण बिर्जे आणि ओमकार माळपणी या दोघांना विनंती करतो की हे पारितोषिक आपल्या हस्ते वितरित करायचं आहे. तर बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण पाहिलं तर एक सुंदर असं चषक श्री निलेश सुधाकर पाटील यांच्याकडून आहे. तर सायकल जी आलेली आहे ती हर्षुल सायकल यांच्याकडून आलेलं आहे आणि जे टी शर्ट आहे ते रोहन पाटील यांच्याकडून आलेलं आहे. तर बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील कोण असेल? नाव थोडं चुकतंय का? बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील ठरतोय ज्याने 88 धावा आणि 6 विकेट आपल्या नावे केल्या असा साईराज पाटील ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. हे जे पारितोषिक आपण पाहतोय एक सुंदर असं वॉयलेट आणि राकेश म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय साईराज साठी आपण पाहतोय तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. रुपेश म्हात्रे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज वितरित करायचं आहे.
बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी जे चषक आहे ते श्री निलेश सुधाकर पाटील यांच्याकडून आलेले आहे. तदनंतर जी सायकल आहे ती हर्षुल सायकल यांच्याकडून आलेली आहे. आणि जी वॉलेट जे आहे ते सुमित ठाकूर इम्प्रेशन मेन्स वेअर यांच्याकडून आलेले आहे. आणि जे टी शर्ट आहे ते रोहन पाटील 45 स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून आलेले आहे. कार्लेकर क्रू रायडर संघाचे कोच अर्थात अजित वर्मा यांच्यासाठी विनोद बेस्ट कोच यांच्यासाठी आपण पाहतो विनोद मात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. मी विनंती करतो की विनोद मात्रे आपणच आपल्या हस्ते अजित वर्मा यांच्यासाठी आपण पाहतो बेस्ट कोच आपण पाहतो यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर नक्कीच बेस्ट कोच आपण पाहतो या स्पर्धेमधील. तर अजित वर्मा नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट कोच ठरतोय. अजित वर्मा एक थोडीशी आम्हाला सांगा की आपला संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं तर त्याबद्दल काय स्ट्रॅटेजी होती पहिल्यापासून काय सांगाल? नक्कीच मागच्या वर्षी आम्ही नक्कीच जरा बॅकफुटवर गेलो सेमीफायनलला. काही कारणास्तव जरा संघ बॅकफुटवर ढकलला गेला होता. पण यंदा मात्र पूर्ण स्ट्रॅटेजी आम्ही बदलली. जे प्रसाद मात्रे असू दे आमचा सगळे आमचे यंगस्टर जेवढे सगळे खेळाडू आहेत सगळे एकंदरीत सगळे आम्ही टीम मीटिंग घेऊन प्रत्येक सामन्यावर फोकस केला. येणाऱ्या प्रत्येक सामन्यावर कसे आम्ही किती कंपॅरिझन ठेवायचं की अपोजिट संघासमोर किती धावा चेसेबल होतील की किती काय डिफेंड करू शकतो. आम्ही प्रत्येक सामन्यावर आम्ही फोकस करत गेलो. तसंच आम्ही येणाऱ्या प्रत्येक प्रतिद्वंद्वी संघाला ज्यांच्यापासून आम्ही पराभूत होत गेलो होतो त्यामागून आम्हाला त्यांना पराभूत करणंच होतं. आणि आम्ही त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये यशस्वी झालो. सर्वजणांनी खूप मेहनत घेतली. सर्व यंग प्लेयर आहेत. त्यांचा टॅलेंटाला मी खरं दाद देतो. असंच हे जे आयोजन केले अप्रतिमरित्या ह्याच्यात जे तुम्ही कंपॅरिझन केले जे बदल केलेले आहेत जे चॅलेंजिंग ओव्हर आहे ती खऱ्या अर्थाने खरंच ती चॅलेंज आहे. ते आम्ही सर्व प्रत्येक मॅच मध्ये ती चॅलेंज आम्ही सक्सेस केलेली आहे. चॅलेंजिंग ओव्हर त्याबद्दल मी आज सर्व खेळाडूंना धन्यवाद देतो. आणि मला इथे दोन शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद कोच. तर नक्कीच आणखीन एक पारितोषिक आपण ऍड करतोय. एक या पारितोषिकासाठी आपण एक टी शर्ट देतोय. मी विनंती करतो की सुदीप बिर्जे बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर या स्पर्धेतील कोण असेल? बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर या स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली असा साहिल सहानी ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट इकॉनॉमी प्लेअर बॉलर. तर सुदीप बिर्जे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुंदर असं टी शर्ट आपण पाहतोय साहिलला इथे देण्यात येते. बेस्ट इकॉनॉमी आपण पाहतोय. तदनंतर आपण वळूया उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाकडे आपण वळूया. मी विनंती करतो की यश पाटील अजय मोहिते आणि रोहन पाटील यांना विनंती करतो की आपण कृपया पारितोषिक वितरित करण्यासाठी यायचं आहे. बेस्ट बॉलर अर्थात उत्कृष्ट गोलंदाज जे चषक आहे ते कुमार यश संतोष पाटील यांच्याकडून आलेला आहे. तदनंतर सायकल जी आलेली आहे ती श्री अजय मोहिते रायगड पोलीस यांच्याकडून आलेली आहे. आणि शूज जे आहेत या पारितोषिकामध्ये आपण पाहिलं उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज ठेवलेत ते रोहन पाटील फुटवेअरचे मालक यांच्याकडून आलेले आहे. आणि टी शर्ट सुद्धा आपण पाहतो रोहन पाटील 45 स्पोर्ट्स नागाव यांच्याकडून देण्यात येईल. तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? कुठेतरी चुकतंय पुन्हा एकदा या स्पर्धेतील यामध्ये आपण पाहिलं तर दोन खेळाडू पूर्णपणे ज्याने 12 विकेट मिळवल्या
महेश पाटील यांचा इकॉनॉमी आपण पाहिला तर 9.79 आहे आणि आकाश बिर्जे याचा 7.67 आहे. तर या इकॉनॉमीवर ठरतोय अर्थात आकाश बिर्जे ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजा मानकरी. ही जी पर्पल कॅप सुद्धा आपण पाहतो पंकज पाटील, आपल्याला देखील विनंती करतो की आपल्या हस्ते सुद्धा हे वितरित करायचं आहे. ऍडव्होकेट पंकज पाटील, आकाश बिर्जे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर आपण वळूया उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाकडे आपण वळूया. मी विनंती करतो की ऍडव्होकेट मनोज ओवाळ, नितेश पाटील आणि अवधूत पाटील, आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर हे जे चषक आहे ते कैलासवासी विश्वास दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार हितेश विश्वास पाटील यांच्याकडून आलेला आहे. आणि जी सायकल आहे ती ऍडव्होकेट मनोज ओवाळ यांच्याकडून आलेली आहे. आणि जे शूज आपण पाहतोय ते नितेश पाटील यांच्याकडून आलेले आहेत. आणि एक सुंदर असं टी शर्ट आपण पाहतोय रोहन पाटील 45 स्पोर्ट्सचे मालक अर्थात यांच्याकडून आलेले आहेत. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? दोन नावे आहेत, एकाने 201 धावा केल्यात तर दुसऱ्याने 207 धावा केल्यात. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय प्रशांत मोरे ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजा मानकरी. प्रसाद मात्रेने सुद्धा 201 धावा केल्या होत्या, परंतु आपण पाहिलं तर 6 धावा कमी पडल्या आणि प्रशांत मोरे मात्र उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेमध्ये. चांगला खेळ आपण पाहतोय प्रशांत मोरेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण वळूया या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ या पारितोषिकाकडे आपण वळूया. मी विनंती करतो की रुपेश रमेश म्हात्रे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ठरलाय तो अर्थात हे चषक आहे ते कैलासवासी रमेश गणपत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रमेश म्हात्रे यांच्याकडून हे चषक आहे. तर या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ठरलाय तो अर्थात साईश वॉरियर्स हा संघ. साईश वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. सर्व खेळाडू कंपल्सरी आहे, सर्व खेळाडू साईश वॉरियर्स. आणि आपल्याला एक अनोखं पारितोषिक आहे मित्रांनो. नक्कीच साईश वॉरियर्स संघ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मैदानामध्ये कोणती शिवीगाळ नाही आहे, कोणता गैरवर्तन नाही आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय साईश वॉरियर्स या संघाला इथे शिस्तबद्ध संघ म्हणून देतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांक सुद्धा साईश वॉरियर्स या संघाने पटकावलाय. तर त्यासाठी सुवर्ण संधी आहे ते खेळाडूंना की सुयोग हेअर कटिंग अर्थात सुयोग लाड यांच्याकडून आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व खेळाडूंना वन टाइम दाढी आणि कटिंग फ्री असणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे.
सिक्सर किंग साठी आपण पाहतोय एक वॉच आलेला आहे. स्वप्नील पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे सिक्सर किंग यासाठी. तर प्रसाद मात्रे आपण यायचं आहे. ब्रिजेश साळवकर यांच्या माध्यमातून हे वॉच आलेलं आहे. तर प्रसाद मात्रे आपण आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर आपण इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक जर्किन देतोय. तर अक्षय गाडगे आणि अनुप पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे जर्किन द्यायचं आहे. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात साईराज पाटील आपलं हे पारितोषिक आहे. तर साईराज आपण त्वरित आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर आपण बोलूया एक मोठ्या पारितोषिकाकडे अर्थात मिस्टर KPL कुरुल प्रीमियर लीग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात सर्वोत्कृष्ट खेळाडू. तर हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो भूषण बिर्जे, प्रवीण पाटील, नंदराज पाटील आणि ओमकार पाटील. आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील हे पारितोषिक वितरित करण्यासाठी यायचं आहे. तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मिस्टर KPL कोण असेल? या स्पर्धेतील मिस्टर KPL अर्थात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये 207 धावा ठोकल्या आणि 10 विकेट आपल्या नावे केल्या असा प्रशांत मोरे ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरलाय तो अर्थात प्रशांत मोहरे. 207 धावा आणि 10 विकेट. आपण पाहतोय नक्कीच हे जे वॉशिंग मशीन आलेलं आहे ते श्री रोहन चिमणे सुरुची हॉटेलचे मालक यांच्याकडून आलेले आहे. त्यानंतर जे जर्किन आहे ते सुमित ठाकूर इम्प्रेशन मेन्सवेअर अलिबाग यांच्याकडून आलेलं आहे. आणि जे टी शर्ट आहे ते रोहन पाटील नागाव 45 स्पोर्ट्स यांच्याकडून आलेलं आहे. आणि जे चषक आहे ते कैलासवासी राजेंद्र जानू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नंदराज राजेंद्र पाटील यांच्याकडून आलेलं आहे. तर नक्कीच प्रशांत मोहरे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरलाय. तर काय सांगशील प्रशांत मोहरे? कित्येक स्पर्धा तू गाजवत असतोस परंतु आज क्रू प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या गावची स्पर्धा आहे आणि या गावच्या स्पर्धेमध्ये कुठल्याच अशा गावामध्ये ही मोठमोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल एकंदरीत काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं असतं आपलं. दरवर्षी आपलं आयोजन चांगलंच असतं. इच्छा होती चॅम्पियन बनायची आणि ओनरला जिंकून द्यायची इच्छा होती. म्हणजे माझी टीम एवढी टाईट पण नव्हती. मी प्रयत्न केला, घेऊन गेलो वरती. तीच इच्छा होती माझी, ती अपूर्ण राहिली. नक्कीच परंतु आपण जो काही खेळ केला तो नक्कीच अतिशय दर्जेदार ठरला. त्यानंतर आपण बोलूया संघ मालकांकडे. संघ मालक जे कोणी संघ मालक ज्यांना मनोगत व्यक्त करायचं असेल या स्पर्धेबद्दल तर जे कोणी इच्छुक असतील तर नक्कीच त्यांनी आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भूषण बिर्जे.
कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांची अभिमानाची स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, एक खरोखर एक चांगली स्पर्धा या गावासाठी या कमिटीने या ठिकाणी भरवली. जे जे संघ मालक आहेत ते दरवर्षी संघ मालक असतातच, दरवर्षी त्यांच्या पद्धतीने ते एंट्री फी जमा करतात, पण आयोजन खूप महत्वाचं असतं आणि जे आयोजन आपल्या कमिटीने केलं ते खूप दर्जेदार आणि खूप चांगलं होतं. मी सर्व कमिटीचे या ठिकाणी धन्यवाद देतो की असंच आयोजन आपण दरवर्षी कराल. ही जी या ठिकाणी बक्षिसं दिलीत म्हणजे अक्षरशः सर्व प्लेयर या ठिकाणी खुश झाले असतील. खूप सगळी बक्षिसं ही कुरुळ प्रीमियर लीगच्या वतीने देण्यात आली. कुरुळ प्रीमियर लीग ही सर्व आपण गावाचे सर्व एकत्र येऊन ही खेळतो. या ठिकाणी कुठलं आपण या ठिकाणी राजकारण आणत नाही, कुठलं एक खेळीचं आणि एक सांघिक भावना या ठिकाणी असतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने मदत करतो. हेच या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे आणि हेच वैशिष्ट्य यापुढेही जपणं आपलं सर्वांचं काम आहे. प्रत्येक जणाकडून जे जे सहकार्य लागतं ते सहकार्य प्रत्येक जण करतो. अशी स्पर्धा पुढेही तुम्ही खेळवाल व पुढेही अशीच कमिटी दर्जेदार आयोजन करेल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. व सर्व संघ मालकांचे जे या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेतात व सर्व खेळाडू आयोजक या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण खूप चांगलं या ठिकाणी प्रदर्शन करता, त्यामुळे ही स्पर्धा एक यशस्वी होते. अशीच ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करा. दरवर्षी या ठिकाणी आपल्या कुरुळकरांचं एक मान या ठिकाणी उंचवा, या ठिकाणी एक आदर्श निर्माण करा अशीच मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. व आपल्याला पुढील जर टुर्नामेंट जे असेल त्या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा देतो व या आयोजनाबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर आपण कार्लेकर कुरुळ रायडर्स संघाचे संघ मालक निलेश कार्लेकर यांना देखील विनंती करतो की आपण देखील या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद भाऊ. कुरुळ प्रीमियर लीग त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक जण आतुरतेने या गोष्टीची वाट बघत असतो. वर्षातनं एकदाच ही गोष्ट होत असते, परंतु आपण सगळे कुरुळकर मिळून ह्या टुर्नामेंट खेळत नाही तर हा उत्सव म्हणून साजरा करतो. कारण आयोजकांची ही मेहनत बघितली तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेगवेगळ्या माणसांकडनं आहे. म्हणजे त्यांना नुसतं आयोजन करता नाही, याच्यामध्ये असे पण खेळाडू आहेत, बबलू आहे, बरेचसे असे खेळाडू आहेत जे दिवसभर इथे खेळून संध्याकाळी ते काही टी शर्ट जॅकेट जर्किन जे काही राहिलं असेल ते आणायला जातात. हे ग्राउंड एवढं सुंदर बनवणं, विकेट एवढी सुंदर करणं, प्रत्येक स्पॉन्सरकडे जाणं, एक एक छोटं बक्षीस देणं, 100 200 इंडिव्हिज्युअल बक्षीस आहेत ती देणं खाऊ गोष्ट नाहीये. या आयोजन कमिटीला माझं खरंच हॅट्स ऑफ एकदम तुम्हाला. तुम्ही एवढं सुंदर आयोजन करता ना की त्यामुळे उत्स्फूर्त आम्हाला म्हणजे एनर्जी येते. आणि तुमच्या नियोजनामध्ये तुम्ही काय करता, अजून नवीन नवीन आयडिया क्रिएट करता. त्याच्यामध्ये अंडर 19च्या पोरांना संधी देणं असेल किंवा अजून काय असेल ते या बऱ्याच गोष्टी करतात ज्या जेणेकरून. आणि सिरियसली सांगायची गोष्ट झाली तर कुरुळ मधले जे स्टार होत आहेत ना, आता कुरुळ मधले जे स्टार होत आहेत ना ते तुमच्या कुरुळ प्रीमियर लीग पासूनच होतात. आणि खरं आहे, मी आदित्यला बघितलं, मी पिंट्याला बघितलं, मी 8 वर्षांपासून हे सगळ्यांना बघतो. हे कुरुळ प्रीमियर लीग वरूनच पुढे आलेले आहेत. आता दीप निटारे असेल किंवा आपला साईराज असेल, हे सरस प्लेअर आहेत. पुढच्या वर्षी हे देखील आयकॉन होतील सगळे, याच्याबद्दल शंका नाही. आणि ज्या आमचे संघ मालक म्हणजे सगळ्यांच्या तर्फे बोलतो, तुम्हाला कुठलंही सहकार्य लागलं तर कधीही नाही बोलत नाहीत. इव्हन विनोद म्हात्रे यांनी मला एक सजेशन दिलं होतं की शुक्रवार आहे, आपण कॉन्ट्रीब्युशन करून सगळ्या पोरांना एकदा जेवण देऊया असं विनोद म्हात्रे यांनी सजेस्ट केलेलं. आपण एक पापी हो बोललेलो सगळ्यांना त्यावेळेला. आणि हे जरी झालं असतं तरी पण आमचं कमी पडणार नाही, कारण जेवण जर गेलं असतं किंवा खर्च जरी झाला तरी आपल्याच पोरांसाठी झाला असता. कधीही आम्ही सगळे संघ मालक आपल्या पोरांसाठी कायम उभे राहू. अशी स्पर्धा दरवर्षी आयोजित करत राहा. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत आणि असाच उत्सव दरवर्षी मनवत राहा. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो की प्रवीण पाटील आपल्याला विनंती करतो की आपण देखील मनोगत व्यक्त करायचं आहे.
राकेश म्हात्रे आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील मनोगत व्यक्त करा. मी विनंती करतो की सन्माननीय यश पाटील आपल्या शुभ हस्ते, ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं असं समालोचन केलं, असं अभिजित सतविडकरला इथे आपण इथे सन्मान करतोय. एक चांगलं असं समालोचन आपण पाहतो. या गावातील एक उगवता तारा आपण म्हणूया. वेळ कमी आहे त्याच्याकडे कामामुळे, परंतु एक चांगलं असं योगदान आपण पाहतो या स्पर्धेसाठी. यश पाटील आपल्या शुभ हस्ते त्याचा सत्कार करायचा आहे. हॅलो हॅलो खूप छान असं समालोचन केलं ते म्हणजे अभिजित सतविडकर यांनी. त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये आपल्याला आशुतोष पाटील यांनी देखील समालोचनासाठी हातभार लावला, एक खूप सुंदर मदत केली. तर मी विनंती करतो यश पाटील यांना आपण आशुतोष पाटील यांचा एक सन्मान करायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद आशुतोष, धन्यवाद यश. यानंतर मग आपण पुढच्या बक्षीस वितरण समारंभाकडे वळतोय. तर या स्पर्धेतील आपण द्वितीय क्रमांक ज्याने पटकावला अर्थात साईश वॉरियर्स या संघाला विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. रनर अप आपण ठरलात या स्पर्धेमध्ये साईश वॉरियर्स, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. सर्व खेळाडू साईश वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू आपल्याला विनंती करतो की आपण सर्व खेळाडू कृपया स्टेजवरती यायचं आहे. आता आपण जाऊया प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. मी विनंती करतो की प्रवीण पाटील आणि सर्व मान्यवर यांना विनंती देखील करतो की आपण देखील उभं राहायचं आहे. जे चषक आहे ते प्रवीण महादेव पाटील यांच्याकडून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सर्व संघमालक आपण देखील त्यांच्या समवेत पारितोषिक वितरित करायचं आहे. तर या स्पर्धेतील अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ अर्थात कार्लेकर कुर्राडस या संघाला विनंती करतो की आपण चला आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. सर्वच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की चला आपण स्टेजवरती यायचं आहे.
नक्कीच आपण पाहिलं तर कार्लेकर कुड रायडर्स या संघाने अतिशय चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग प्रसाद म्हात्रे असेल, निलेश कार्लेकर असेल, मयूर जाधव असेल, प्रत्येकाने नक्कीच चांगलं योगदान दिलं या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे आज अंतिम विजेतेपद पटकावलंय ते अर्थात कार्लेकर कुड रायडर्स या संघाने या कुळ प्रीमियर लीग पर्व 8व्या मध्ये आपण पाहतोय या चषकावर नाव कोरलंय ते अर्थात कार्लेकर कुड रायडर्स या संघाने। कार्लेकर कुड रायडर्स संघाचा विजय असो। खूप चांगली कामगिरी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि ही स्पर्धा नक्कीच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते संपन्न झाले। आलेल्या मान्यवरांचे देखील आभार मानूया आपण आणि नक्कीच ही स्पर्धा एक सांगतेकडे नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पडली असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।